नमस्कार, मी प्राजक्ता पाटील आणि आज मी पहिल्यांदाच मराठीमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. कारण ही तसंच आहे. कारण मी असं म्हणेन की काही गोष्टींमुळे आपल्या समाजात काही वाढत्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना आपण आळा घालायला हवा आणि ते फक्त आपण आपल्या घरगुती लेवलपासूनच सुरुवात करू शकतो. मला या व्हिडिओमधून अशीच आशा आहे आणि इनफॅक्ट सगळ्या तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघणार आहात त्याच्यामधून हीच फक्त एक आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ खरंच समजून घ्या. जिथे कुठे अशा प्रॉब्लेम्सविषयी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला काही कळलं असेल त्यांना प्लीज हा व्हिडिओ दाखवा. माझा हा खूप प्रांजळ प्रयत्न आहे की कुठल्या तरी एका घरात जरी ह्या व्हिडिओमुळे काहीही पॉझिटिव्ह फरक आला तरी मला खूप बरं वाटेल. आज या प्रॉब्लेम्समुळे जे काही तुम्हाला सांगणार आहे त्या प्रॉब्लेम्समुळे बरेचशी घरं विकोपाला गेलेली आहेत, बरीचशी नाती विकोपाला गेलेली आहेत आणि आय गेस कोणीतरी हे बोलायला हवं. आपण खूप वेळा या गोष्टींबद्दल बोलतो पण आपल्याला हे जाणवत नाही की कुठेतरी आपणही चुकत असतो. आपण ज्या गोष्टींना एक सर्रास म्हणतो ना, एक विषय म्हणून चघळतो पण आपल्याला त्या गोष्टीचं मूळ माहीत नसतं किंवा त्या मुळांवरती फार छोट्या छोट्या पद्धतीने काही उपाय करून जर आपल्याला त्या गोष्टी बदलत्या आल्या तर खूप चांगलं होईल. आणि मी जे काही सांगणार आहे ते जवळपास माझ्या एका रिसर्चनुसार 88% म्हणजे 88% घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि हा म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे. आपण ॲक्च्युली या गोष्टीबद्दल विचारही नाही करू शकत की माणसं कुठल्या कुठल्या फेजेसमधून जात आहेत आणि कुठले सिच्युएशन्स बघून किंवा त्या प्रॉब्लेम्समधून जाऊन काय काय फेस करतात. आणि काही वेळेला ते प्रयत्न इतके विकोपाला जातात की काही लोक या गोष्टींमुळे आत्महत्या करत आहेत, काही लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर प्लीज हा व्हिडिओ समजून घ्या. कारण जर तुम्हाला या गोष्टी नाही करता आल्या तर कुठेतरी आपण चुकतोय हे आपल्याला समजायला हवं. आणि आपल्याला जर हे नाही काही करता आलं तर फक्त आणि फक्त आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होणार आहे, बाकी कोणालाच होणार नाही आहे. ठीक आहे, तर प्लीज हा व्हिडिओ समजून घ्या, शेअर करा, लाईक करा आणि मला नक्की कळवा जर कुठे काही चुकलं किंवा काय असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ठीक आहे, तर मी या प्रॉब्लेमविषयी एका छोट्या ह्याच्यामधून सुरुवात करते की आपण जनरली बघतो की बऱ्याचशा म्हणजे आता या काळात तर खूपच जास्त घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण जर खूप बारीक नजरेने या गोष्टीकडे पाहिलं तर आपल्याला ही एक गोष्ट जाणवेल की सासू आणि सून किंवा सासरे सून या गोष्टींमध्ये हे भांडणतंटे वाढत चाललेले आहेत. खूप खूप सहजतेने नवरा बायको, नवीन लग्न झालेले नवरा बायको वेगळे होत आहेत, त्यांच्यामधले मतभेद वाढत आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी तिसरं माणूस आल्यामुळे, तिसरं माणूस जे फारच म्हणतो ना आपण की त्या गोष्टीला विरोधाभासाने ती माणसं आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत, त्या नवरा बायकोच्या वयाने मोठी आहेत, तरीही त्यांच्याकडून काही चुका घडत आहेत. काही ठिकाणी त्या चुका नकळत घडत आहेत, काही ठिकाणी त्या मुद्दामून केल्या जात आहेत आणि हे सत्य आहे. कुठेतरी आपण ह्या गोष्टी थांबवायला हव्यात. कारण जर आपण हाही नाही विचार केला की आपल्या मुलांनाच या गोष्टीचा त्रास होतोय, आपला मुलगा पुढे जाऊन त्या गोष्टींना सफर करणार आहे किंवा आपल्यामुळे आपल्या मुलाचं आपण आयुष्य खराब करत आहोत, तर आपण एक चांगले आईवडील नाहीत हे आपल्याला समजायला हवं. आणि पुढे जाऊन ह्या गोष्टींमुळे आपल्याच मुलाच्या नजरेत आपण पडण्यापेक्षा जर आपण काही बारीक गोष्टी आपसुकच समजून घेतल्या तर सगळं खूप काही चांगलं होईल. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा, भले लव्ह मॅरेज असू देत आपल्या मुलाचं किंवा अरेंज मॅरेज असू दे, जेव्हा एक नवीन मुलगी आपल्या घरात तिचं सगळं काही विश्व, एक 30-32 वर्ष जिथे ती राहिलेली असते ते सगळं काही मागे सारून आपल्या मुलासाठी पुढचं आयुष्य त्याच्याबरोबर व्यतीत करायला जेव्हा स्वतःचं घर सोडून येते, तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजायला हवी की म्हणजे मी जर सासू असेन तर मला एक गोष्ट समजायला हवी की मी आधी एक स्त्री आहे, मी त्याच्यानंतर एक मुलगी बनले किंवा त्याच्यानंतर बहीण बनले, बायको बनले, आई बनले. ही सगळीच नाती खूप महत्त्वाची असतात. एक स्त्री म्हणून आपण एक सहनशीलता असणारी स्त्री असंच समाज आपल्याला समजलं जातं.
पण का प्रत्येक वेळेस सहनशीलता असावीच? जर सहन करण्यासाठी काही दुःखच नसतील तर सहनशीलतेची गरजच नाहीये ना. आपण हे ठासून सांगतो की नाही नाही तू सहनशील बनायला हवंस का? जर मी एक स्त्री म्हणून त्या मुलीला समजून घेतलं नाही, खरं तर ती जेव्हा ते घर सोडून येते तेव्हा पुढची पायरी आपली असते. त्या मुलीनेच येऊन ॲडजस्टमेंट करायला सुरुवात करायची गरज नसते, तिथे आपण सुरुवात करायची असते, कारण ती आपली गरज असते. तिच्या आईवडिलांनी तिला एवढं चांगलं सांभाळून शिकवून चांगले संस्कार देऊन अगदी काळजावरती दगड ठेवून आपल्याला सोपवलेलं असतं कुठल्या तरी एका मोठ्या विश्वासावर की माझ्या मुलीला तुम्ही नीट ठेवाल किंवा नीट वागवाल, मुलीसारखं वागवाल. पण आपण काय करतो, ती आल्याबरोबरच तिच्यावरती एवढ्या मोठ्या अपेक्षांचा डोंगर आपण ठेवून देतो. ती मुलगी आधीच भांबावलेली असते, कारण तिच्या डोक्यामध्ये बरेचसे विचार चाललेले असतात की मी आता या नवीन घरात चाललेली आहे, मी तिथे सून म्हणून काय करायला हवं, माझ्याकडून काही चुका तर होणार नाहीत ना, मी हे केलेलं ह्यांना आवडेल ना, मला जेवण एवढंच येतं, मी शिकत होते किंवा मी नोकरी करत होते तर मला करता येत नाही. तर तिथे कुठेतरी आपण तिला एक दिलासा द्यायला हवा की नको? पण जर आपण पहिल्या दिवसापासूनच ही सुरुवात केली की बाई आता मी थकले, तू तुझं बघ, आता तुला सकाळी नाश्ता पण करायला लागेल, तुला दुपारचं जेवण पण बनवून जायला लागेल, मग नंतर तुला येऊन संध्याकाळचं जेवण पण बनवायला लागेल, तर मला एक गोष्ट सांगा, आपण आपल्या मुलाकडून ही अपेक्षा कधी केलेली असते? पण आपल्या मुलाने तर कधी चहाही केलेला नसतो, त्याला निव्वळ माहितीही नसतं की चहा कसा बनवायचा असतो. मग तिथे एक आई म्हणून आपण चुकलेलो असतो की नाही? कारण आपण मुलाला शिकवतही नाही, त्या उपर आपण त्याच्याकडून लग्न होण्याच्या अगोदरच शिकवायचीही तसदी घेत नाही. पण ती मुलगी घरी आल्यानंतर भले ती नोकरी करू देत किंवा काही करू देत, तिने थकू देत भागू देत, पण तिने घरी येऊन सगळी कामं केली पाहिजे. ही अपेक्षा आपल्याला बरोबर वाटते का? नाही. मी खूपशा अशा स्त्रिया बघितलेल्या आहेत की ज्यांचा मुलगा 5 वाजता समजा आलेला असेल घरी आणि त्यांची सून जर थकून भागून 7:30-8ला घरी आलेली असेल तरी त्या सुनेला विचारतात की बाई तू चहा करतेस की मी टाकू, आणि त्यांना त्याच्यामध्येच धन्यता वाटते की बाई मी विचारलं तरी की मी करते चहा. पण तुम्ही त्या मुलीलाच का विचारलं हा प्रश्न तुम्हाला नाही वाटत? तुमचा मुलगा तर बसून आहे, तो खूप लवकर आलेला आहे, तुमचा मुलगाही चहा बनवू शकतो. बरं, कोणी मुलगा स्वतःहूनच जर आपल्या बायकोसाठी चहा बनवायला लागला तर तिथे मात्र आपण तडफडून लगेच उठून उभे राहतो आणि आपण म्हणतो नाही नाही तू नको बनवूस, मी बनवते. मग ते बघून त्या सुनेला काय बोलायला वाटतं की नको नको, आपण सासूबाईला उठवायला नको, सासूबाईंना उठवायला नको, आपण जाऊन चहा बनवूया. म्हणजे आपल्याला त्या ट्रिक्स बरोबर माहिती असतात. काय मिळतं आपल्याला हे सगळं करून? काहीच नाही. कुठेतरी आपण ते विष घालवत असतो त्यांच्या नात्यांमध्ये, कुठेतरी गोडवा येऊन ते लोक आपल्या एकमेकांसाठी काहीतरी करत असतात. तर तिथे आपला इगो काय येतो, माझ्या मुलाने एवढी वर्ष माझ्यासाठी तर काही केलेलं नाहीये, पण त्याच्या बायकोसाठी हा मात्र बरोबर करतो. का नाही करणार? ती जर त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी सोडून आलेली आहे तर त्याने करणं भाग आहे आणि ती त्याची इच्छा आहे. त्याने लग्न केलंय म्हटल्यावर तो एक सुजाण नागरिक आहे. मग आपण त्यांचे डिसिजन्स त्यांना का घेऊ देत नाही? दुसरी गोष्ट, मुलगा लग्न झाल्यानंतर थोडाफार चेंज होतो का? कारण त्याला त्याच्या बायको बरोबर सुद्धा ॲडजस्ट करायचं असतं. आजच्या काळात जर आपण बघायला गेलं तर बऱ्याचशा मुलींना ही अपेक्षा असते आणि ती चुकीची नाही, कारण त्यांनाही जेवण येत नाही किंवा घरातली कुठली कामं येत नाही, कारण त्याही तुमच्या मुलासारख्याच करिअर ओरिएंटेड असतात. समाज बदलतोय, वेळ बदलते, काळ बदलतोय आणि आपल्यालाही बदलायला हवं. आपण जर बदललो नाही तर आपण शेवटी एकटे राहणार आणि हे आजचं सत्य आहे. आज हे होतंय, आई वडील एकटे राहत आहेत कारण ते स्वतः ॲडजस्टमेंट करूनच घेत नाही, ते त्या मागच्या काळालाच घेऊन पकडून पुढे चाललेले आहेत. त्यामुळे काय होतंय की त्या मुलांची त्यांचा जो मुलगा आहे लग्न झालेला, त्याला कळतच नाही की मी नक्की काय करावं, कारण आई वडिलांना पकडून राहायचं आहे, त्यांनी आपल्याला सांभाळलेलं आहे, बरं एवढं ठासून ठेवलेलं असतं की अरे मग आम्हाला म्हातारपणी कोण बघणार वगैरे वगैरे. तर पहिला माझा हा प्रश्न आहे की आपण मुलांना जन्म ह्यासाठी देतो का? आज मलाही मुलगा आहे, पण मी मला एखाद्या मुलाला किंवा मुलीला जन्म द्यायचा आहे म्हणून बाळाचा विचार केला. मी या गोष्टीचा विचार असा नाही केला की उद्या मी म्हातारी झाल्यानंतर किंवा मी आणि माझा नवरा म्हातारा झाल्यानंतर मग आमचं बाळ बाबा आम्हाला सांभाळेल. हे फार चुकीचं आहे. आपला डिसिजन आहे त्याला जन्म देण्याचा, मग त्याचं आयुष्य आपण आपल्यासाठी खराब करू शकत नाही. तो हक्क आई वडिलांना सुद्धा नसतो. प्लीज हे समजून घ्या.
आणि जर मी ज्या या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही केल्यात तर कुठलाच मुलगा आपल्या आईवडिलांनाही सोडून जाणार नाही, किंवा ती मुलगी जी आलेली आहे सून म्हणून ती तुमची मुलगी म्हणूनच तुमच्याबरोबर राहील आणि उलट तुमच्या मुलापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं प्रेम देईल. आणि ही खूप खरी फॅक्ट आहे, प्लीज समजून घ्या या गोष्टीला. थोड्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमचं आयुष्य खूप सुखकर होईल. जर तुम्ही ते करायलाही आनाकानी केलीत तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. ह्या 2 गोष्टी समजून घ्या, ठीक आहे. तर आपण पहिली गोष्ट म्हणजे खूप घरांमध्ये बघतो की कामवाली बाई ठेवलेली असते धुणी भांडी किंवा जी काही वरकामं असतात ती करायला. काही ठिकाणी तर घरामध्ये जेवणवाली बाई पण असते. पण काय होतं की आत्ताचा जर काळ पकडला तर आत्ता ज्या सासू बनतायत त्या हाऊसवाईफ होत्या, त्या मोस्टली जॉब करणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची अपेक्षा ही असते, त्या फक्त आपल्या रोलमध्ये त्या मुलीला फिट करायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की अरे हां, मी हे सगळं केलं, हातात पाण्याचा ग्लास आणून दिला, अक्षरशः ताट उचललं, सगळं 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 केलं म्हटल्यावर त्या मुलीनीही तेच करायला हवं का? तुम्ही जर तिच्या एवढे शिकलेले नसाल, तुम्ही जर तिच्या एवढे हुशार नसाल, तुम्ही जर तिच्या एवढे घर प्लस व्यवहार ज्ञान असणारे नसाल तर तुम्ही तिला स्वतःबरोबर कम्पेअर करावं? आणि मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही कुठेतरी कमी आहात, पण तुमच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत आणि तिच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत. या गोष्टींना जोडण्याचा प्रयत्नच मोठा मूर्खपणा आहे आणि हे खरंच करू नका. ही आहे पहिली पायरी. त्यामुळे हे बघा, कुठल्याही घरामध्ये जेव्हा सून काम करणारी असेल किंवा मुलगा ऑलरेडी काम करतोय, आपल्याला आपल्या नवऱ्याची किंवा आपली स्वतःची पण पेन्शन येते, तर मला एक गोष्ट सांगा, 2 ते 3 हजाराची कामवाली बाई दर महिना लावायला काय प्रॉब्लेम आहे? पण आपण ती लावत नाही, कारण आपल्याला त्या सुनेकडून कामं करून घ्यायची असतात. काय मिळतं आपल्याला? आपण ते 3,000 रुपये वाचवतो, पण आपण आपला मुलगा आपल्या हातातून घालवतो आणि आपण जे ठरवलेलं असतं, आपण आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून आपला मुलगा असला पाहिजे, ते आपण स्वतःच घालवतो. ठेवा बाई, हेल्प ठेवा, तुम्ही स्वतः आराम करा, त्या मुलीलाही तिचं काम करू द्या, तिला तिच्या करिअरमध्ये प्रगती करू द्या. त्यामुळे तुमच्या मुलाचाही तुमच्यावरती विश्वास अजून जास्त वाढेल की माझे आईवडील तिलाही खूप चांगल्या प्रकारे वाढतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला मुलगा आपल्याला कितीही प्रिय असला ना तरी तो मुलगा जेव्हा 18+ होऊन जातो, 18 वर्षाच्या वर, त्याला एवढं नक्कीच कळतं, कितीही आईवडिलांची साईड घेऊ द्या, पण कुठेतरी आतमध्ये एक माणूस म्हणून त्याला नक्की दिसत असतं की आपले आईवडील चुकतायत. आणि त्या गोष्टीची जेव्हा मनात लाज वाटायला लागते ना, त्या मुलाचं फार फार वाईट मानसिक परिणाम होतो त्या मुलावरती. आणि हा जाणवत नाही, पण तो पुढे त्यालाच प्रॉब्लेमॅटिक होतो. आणि प्लस त्याच्या मनातून तुमचा आदर कमी होतो, ही वेगळी गोष्ट. मग हे आपल्याला हवं आहे का? नाही ना. त्या मुलीला इतकं छान ठेवा, इतकं छान ठेवा की तिला वाटलं पाहिजे की अरे बापरे, माझ्यासाठी किती करतात आणि मीच कमी करते. आणि मग ती एवढं करेल तुमच्यासाठी की तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, माझा मुलगाही एवढं करत नाही आहे की नाही. सोपं सांगा. इतकं छान ठेवा तुम्ही त्या मुलीला, ठीक आहे. हुंडा, बरं, आपल्या जुन्या काळामध्ये आणि इनफॅक्ट आत्ताही ती मेंटॅलिटी आहे की आम्ही तुमच्या मुलीला पोसणार आहोत, हे कुठेतरी मनात असतं, कोणी बोलत नाही. पण तुमच्या मुलीसाठी तरी हे पैसे द्या, तुमचीच मुलगी फिरणार आहे त्या गाडीमध्ये, ही कार घेऊन द्या किंवा हा ट्रक घेऊन द्या, एवढं सोनं द्या, तुमची मुलगीच घालणार आहे. त्या मुलीचे वडील तिला जे काही द्यायचं आहे ते स्वखुशीने देतील किंवा न देतील, तो आपला प्रश्न नाही. हे नीट समजून घ्या, तो आपला प्रश्न नाहीये. ते तुम्हाला विचारतात का तुम्ही तुमच्या मुलाला घर घेऊन दिलत का, किंवा तुम्ही तुमच्या मुलासाठी ही प्रॉपर्टी केलीत का, एवढे पैसे अकाउंटमध्ये ठेवून दिलेले आहेत का? नाही ना. कुठल्याच मुलीचे वडील हे विचारत नाहीत. पण ते एका न दिसणाऱ्या विश्वासावरती आपली मुली तुमच्या हातात सोपवतात. खूप मोठी गोष्ट आहे. आपला मुलगा आपण सुनेला दिलेल्या त्रासामुळे जेव्हा घर सोडून जातो सुनेबरोबर, तेव्हा आपल्याला किती त्रास होतो का, तर मुलगा आपल्याबरोबरच राहणार होता, आता समाज काय म्हणेल, ह्यांना सोडून गेला. पण आपण हा कधी विचार करतो की आपल्याला एवढा त्रास होतोय, ते पण आपणच केलेल्या चुकींमुळे, तर त्या आई वडिलांना किती त्रास होत असेल ती मुलगी आयुष्यभरासाठी कोणाला तरी दुसऱ्याला देताना. पण आपण हे स्वतः स्त्री म्हणून पण समजून घेत नाही, बरोबर. तर तिथे कुठेतरी आपण थांबायला हवं. हुंडा इल्लीगल आहे. प्लीज कुठल्याही प्रकारे हुंडा मागणं किंवा लग्नाच्या वेळेस बोलणं की आम्हाला काहीच नको, पण लग्नानंतर
मानसिक अत्याचार करायचा, की मुलाची नोकरी गेली आहे, त्याला बिझनेस टाकायचा आहे, तो पहिली गोष्ट त्याचा प्रश्न आहे. त्यांनी डिसिजन घेतलेला आहे बिझनेसचा, त्याला स्वतःला लोन घेऊ देत, ते फेडू देत, पण स्वतःच्या हिमतीवरती ते फेडण्यासाठी पण सासरा बसलेला नाही आहे. ठीक आहे. जर कोणाला वाटलं स्वखुशीने मदत करायची तर ते करतील, पण कधीही मागणं किंवा त्याच्यासाठी मुलीला त्रास देणं हे फार चुकीचं आहे. प्लीज असं करू नका, कारण ह्याच्यावरती कायदे बनलेले आहेत आणि ह्याच्यामुळे तुम्ही अक्षरशः नॉन बेलेबल गुन्ह्यावरती तुम्ही आज जाऊ शकता. त्यामुळे ही गोष्ट खूप व्यवस्थित लक्षात ठेवा. पैशासाठी कुणावरतीही काहीही अत्याचार करू नका. तिसरी गोष्ट, सुनेला मुलगाच झाला पाहिजे, मुलगी कशी झाली, 2 मुली झाल्या, अरे 3 मुली झाल्या, मग काय झालं? बरं, त्यांना जी काही मुलं होत आहेत किंवा त्यांना एखाद्या आपल्या मुलाला जर समजा मूल होतच नाही आहे, बरीच वर्ष झाली लग्नाला, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कदाचित मूल नको हवं असेल किंवा काही मेडिकल गोष्टी असतील, त्याच्यासाठी रिझन्स असतील जे तुम्हाला ते सांगू शकत नाही, किंवा पहिली गोष्ट त्यांनी सांगण्याची गरजच नाही आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लग्नाला 2-3 महिने झाले की पाळणा कधी हलणार, आता आमची एकच इच्छा आहे, नातू बघायचा आहे, नातू बघायचा आहे, नात बघायची आहे, हे आपण का बोलतो? हे फार चुकीचं आहे. ही इतकी गोपनीय गोष्ट आहे एखाद्या कपलमधली की त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे, ना मुलीच्या आईवडिलांना ना मुलाच्या आईवडिलांना. त्यामुळे प्लीज ह्या गोष्टींवरती लक्ष घालणं बंद करा. दुसरी गोष्ट, तुमचं म्हातारपण फक्त नातवंडांना खेळवण्यासाठीच राहिलेलं आहे का? तुम्ही एक हाऊसवाईफ होता किंवा नवरा नोकरीमध्ये होता, मग आता तुम्ही रिटायर झालेले आहात, करायला काय नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या जीवावरती उदार होऊन किंवा अक्षरशः मनामध्ये नसताना मुलांना जन्म देऊन अवेळी, जेव्हा त्यांनी काय प्लॅन केलेलं नसेल, तर त्यांनी त्यांचं फ्युचर त्यांच्या हिशेबाने प्लॅन करू देत. मग तुमच्या अट्टहासामुळे किंवा इमोशनल ब्लॅकमेलिंगमुळे त्यांनी मुलांना जन्म का द्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे, हे त्यांचं फ्युचर आहे. तर प्लीज ह्या गोष्टी करू नका, कारण कधी कधी आपण त्यांच्या मनालाही दुखावतो. त्यांना अशा काही प्रॉब्लेम्स असू शकतात, मेडिकल प्रॉब्लेम्स, की ते नाही आई बनू शकत, किंवा असं काहीतरी असू शकतं की तुमच्या मुलामध्ये दोष असेल, मग ते तुम्हाला सांगून तुमचाच इगो हर्ट होईल. बरोबर ना? मग काही आपण न बोललेलंच बरं. त्यामुळे तेही सुखात राहतील आणि तुम्हीही सुखात राहा. तुम्हाला एंटरटेनमेंट नाहीये किंवा वेळ घालवायला दुसरं काही नाहीये, ह्याचा अर्थ असा नाही ना की त्यांनी मुलांना जन्म द्यावा. तुम्ही बाहेर फिरा, तुमचे रिटायरमेंटचे पैसे तुमच्यावरती गुंतवा, तुमच्या म्हातारपणासाठी काहीतरी सेव्हिंग करून ठेवा. मुलांवरती सगळं उधळूच नका, नक्कीच. कारण कधी माहित नाही आपल्याला, मुलांना जर बाहेरची अपॉर्च्युनिटी आली, कुठे लांब गेले नोकरीनिमित्त, तर त्यांना तिकडे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी तुम्हाला विचारायची गरज नाहीये. बरोबर ना? मग त्यांनी जर तो निर्णय तिथेच हुकवला तुमच्यासाठी, आणि पुढे जर त्यांना तशा संधी मिळाल्या नाहीत त्यांची स्वतःच्या प्रगतीसाठी, तुम्हाला चांगलं वाटेल का ती गोष्ट? मग आपण का त्यांच्यावरती एवढा दबाव टाकावा की त्यांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून केली पाहिजे? ज्या मोमेंटला तुमच्या मुलीचं लग्न ठरेल, त्यांना एवढी अथॉरिटी द्या की तुझं लग्न झालेलं आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. त्यामुळेच ती मुलं पुढे सगळं आयुष्य शिकतील. तुमच्यावरती डिपेंडंट राहतील तर ते ना धड स्वतः काही शिकतील, फक्त तुम्हाला कुठेतरी बरं वाटेल की माझा मुलगा अजूनपर्यंत माझा ऐकतो, पण त्यात काहीच तथ्य नाही. तिथे कुठेतरी तुमचा आदर पूर्णपणे झिरो झालेला असणार, आणि हे आपल्याला नको आहे. राईट? ठीक आहे. पुढची गोष्ट, जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलाला घरकामं येतं नाहीत, ठीक आहे, एक प्रयत्न करा की मुलाला सगळं काही आलं पाहिजे. चहा असू देत, नॉर्मल वरण भात, जे काही बेसिक जेवण आहे, वरण भात भाजी चपाती, हे आलंच पाहिजे. बरं, हे का? तर त्याचं लग्न. माझा एक पूर्ण एक विश्वास आहे की जसं मुलींनी सुद्धा आजच्या काळात फक्त आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी शिकावा, कारण ह्या लाईफ स्किल्स आहेत. ह्या काही लग्न करण्यासाठी रिक्वायरमेंट्स नाही आहेत ज्या मुलीच्या कपाळावरती लिहिलेल्या असतात. ठीक आहे? तर हे मुलालाही यायला हवं आणि मुलीलाही यायला हवं. त्यामुळे प्लीज मुलाला सशक्त बनवा, स्वतंत्र बनवा. त्याची बायको येईल आणि मग ती त्याच्यासाठी जेवण करेल, ही फार चुकीची समजूत आहे, आणि हे शिकवणं ही फार मोठी चूक आहे. मुलाला स्वतःला सगळं आलं पाहिजे. अगदी
बाथरूम घासणं असू देत किंवा घरातली धुणी भांडी सगळं 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 त्याला जर येत नसेल लग्नाच्या अगोदर हे शिकवा. ही तुमची जबाबदारी असते जी त्या पहिल्या 30-32 वर्षात तुम्ही करायची असते, कारण तुम्ही त्याचे आईवडील असता, त्या मुलीची नाही. कारण आज आपण बघतो की त्या मुलीनंतर लग्नानंतर जेव्हा वेगळ्या होतात, कारण तुम्ही हे सगळं असं शिकून ठेवलेलं असतं, त्या मुलींना त्रास होतो, मग त्या वेगळ्या होतात नवऱ्यांबरोबर, तेव्हा त्या नवऱ्याला त्यांना सगळं शिकवावं लागतं. मग कुठेतरी त्यांच्या करिअरमधून त्यांचं लक्ष कमी होतं, त्यांची प्रगती खुंटते, तुमच्या मुलावरतीही मुलाच्या करिअरवरतीही परिणाम होतो. मग मला सांगा, आपण काय मिळवलं ह्या सगळ्यातून? म्हणजे आपण चुकलोय ना, आपण जे काही शिकवायला हवं होतं आपण शिकवलंच नाही आहे. तर प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. ही छोटी गोष्ट नाही आहे, आपण खूप पुढे चाललेलो आहोत. आपल्याला या घराच्या भिंतीच्या बाहेर जाऊन प्रगती करायची आहे, या जगाबरोबर व्यवस्थित खांद्याला खांदा लावून पुढे जायचं आहे. मग तो आपला मुलगा असू देत किंवा सून असू देत किंवा मुलगी असू देत, जावई असू देत, आपल्याला असाच सपोर्ट करायला लागणार आहे. आपल्याला जर हे जमत नसेल तर आपण कुठेच काहीही न बोललेलंच बरं. ठीक आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर मुलांनी हनीमूनला कुठे जायला पाहिजे, मग सुनेचं बाळणपणच कसं केलं पाहिजे, कोणी त्याचा खर्च केला पाहिजे, मग हे असंच झालं पाहिजे. मग त्यांची मुलं मोठी व्हायला लागली की त्यांचे जे काही संस्कार असतात, किंवा आपण म्हणतो की छोटे छोटे सण असतात, आपण त्याला म्हणतो बोरनहाण असतं, किंवा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, मग ते आपणच स्वतः त्याची तयारी करतो ॲज अ सासू. आणि आपण म्हणतो मला हे असं करायचंय, मला हे तसं करायचंय. आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की कदाचित आपल्या मुलाला आणि सुनेला हे एकुलतं एकच बाळ असेल, आणि त्या सुनेची एक आई म्हणून पण इच्छा असेल हे सगळं करण्याची. मग त्याच्यावरती आपल्याला हे म्हणायचं असतं, अहो पण आम्हाला आमच्या मुलासाठी हे करायला नाही मिळालं ना. मग त्यात त्या सुनेची काय चूक आहे? तुम्ही नाही केलं, हा तुमचा काळ होता, किंवा ती तेव्हाची सिच्युएशन होती, ते तुमचं नशीब होतं. ह्याचा अर्थ असा नाही की त्या मुलीने ते घालवावं, कारण ती तुमच्यासारखी उद्या विचार करणार नाहीये की तिच्या सुनेचं जे बाळ होईल त्याच्यावरती तिचे सगळे हौसमौज ती करणार आहे. ती नाही करणार तसं. मग का? किती मोठी गोष्ट असेल ना त्या मुलीसाठी ती, की तिचं बाळ आहे, तिला करायचंय काहीतरी, तिच्या इच्छा आहेत, तिने त्या मुलाला जन्म दिलाय. मग आपण का त्या गोष्टींमध्ये घुसायचं? त्या मुलाने हेच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, त्या मुलाला आपण लाड वगैरे. हे बघा, आजी आजोबा म्हणून काही गोष्टी करणं खूप साहजिक आहे, पण काहीही करताना समाजाचा भान ठेवूनच आपल्याला आज करायला लागणार आहे. समाजात काय चाललंय, जर आपल्याला बाहेरचं काहीच ज्ञान नाही आहे आणि आपण अगदी त्या घरातल्या 4 भिंतींच्या मध्ये राहूनच कुठंतरी बोलतो ना एका खूप जुन्या विचारांमध्ये घडलेले आहोत ना, तर मग आपल्याला अधिकार नाही आहे. बाहेर निघून जग कुठे चाललंय हे बघा. त्यानुसार जर आपण बदललो नाही तर आपल्याला जुन्या गोष्टी शिकवणं त्या बाळाला, जो पुढच्या 30 वर्षानंतर किती बदललेला काळ बघणार आहे, या गोष्टीचा विचार न करता जर आपण काहीही शिकवलं तर फार चुकीचं होईल, कारण ते त्याच्या आयुष्यावरती बेतणार आहे. या गोष्टीचा खूप नीट विचार करा. त्याच्यानंतर समजा असं झालं की आपल्यामुळे प्रॉब्लेम झाले सुनेला किंवा त्यांच्या दोघांमध्ये, मुलामध्ये आणि सुनेमध्ये, तर मग अल्टिमेटली हे होतं की मुलगा आणि सून वेगळे व्हायचा प्रयत्न करतात आणि होतात. ठीक आहे, तिथे त्या मुलाची खूप गोची झालेली असते, पण तिथेही आपण इमोशनल होऊन जेवण सोडणं किंवा रडारड करणं घरामध्ये की तू आम्हाला कसं काय सोडून चाललास, हे ते सगळं करणं, हे आपल्याला शोभतं का? कुठेतरी आपण चुकलोय म्हणून त्या मुलांना हा विचार करावा लागतोय ना. मग आपण जर हे थोडं मागे जाऊन हे केलंच नाही तर तो मुलगा असं वागेल का, ती सून अशी वागेल का? नक्कीच नाही वागणार. त्यामुळे प्लीज हे सगळं ट्राय करून बघा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जरी तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं ऐकल्यानंतर की ठीक आहे आता हे झालेलं आहे, आमचा मुलगा वेगळा राहतोय, पण काय प्रयत्न करता येईल की ते आमच्या बरोबर राहायला येतील, तर असं नाही होणार. कारण एकदा का तडा गेला तर त्या तड्याला मलमपट्टी करणं फार 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 डिफिकल्ट होऊन जातं. त्या मुलीचं मन इतकं दुखावलेलं असतं. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण कोणाच्या तरी आयुष्यातला, आणि त्यातही आपण स्वतःच्या मुलाच्या आयुष्यातला आणि सुनेच्या आयुष्यातला विश्वास, म्हणजे ती मुलगी तर विश्वास ठेवून आलेली असते आई वडील म्हणून, आणि आपण जेव्हा त्यांच्या आयुष्यातला खूप सुखाचा काळ खराब करून टाकतो ना, तेव्हा नकळत आपल्याला शिव्याशाप लागलेले असतात आणि ते आपल्याला म्हातारपणात दिसतात. कोणाला हवं आहे हे? कोणालाच नको आहे. काहीच गरज नाही आहे. अरे मस्त राहायचं, एन्जॉय करायचं, बाहेर फिरायचं. आपल्याला आपल्या नवऱ्याबरोबर नोकरीमुळे किंवा बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे फिरायला मिळत नाही.
किंवा काही हाऊसमौज करता येत नाही, मग आपण करूया ना या गोष्टी. ह्याने फक्त आणि फक्त सुखी राहणार आहोत आपण, काहीही कोणाला प्रॉब्लेम होणार नाही आणि उलट फक्त सुख असेल तुमच्या घरात. तर हे नक्की करा, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे आईवडील काय करतात की, आणि त्याच्यामुळेच त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी त्यांना सांभाळायला हवं. त्यांना असं वाटतं की त्यांनी बराचसा पैसा त्यांच्या मुलांमध्ये गुंतवला आहे, म्हणजे शिकवल्यानंतर पण खूप पैसे दिलेले आहेत किंवा घर घेऊन दिलेलं आहे किंवा मदत केलेली असते कुठल्या गोष्टींसाठी. तर एक लक्षात ठेवा, तुमच्या पैशांचा विनियोग हा व्यवस्थित ठिकाणीच झाला पाहिजे. खूप विचार करून ह्या गोष्टींचा विनियोग करा स्वतःसाठी आणि स्वतःच्या बायकोसाठी, की देव न करो की तुम्हाला काही झालं, मी सासऱ्यांबद्दल बोलते, देव न करो तुम्हाला काही झालं की तुमची बायको काहीही त्रास न घेता तिच्यासाठी तुम्ही काहीतरी तरतूद करून जाल, जेणेकरून त्या त्यांचं आयुष्य व्यवस्थित घालवू शकतात. दुसरी गोष्ट, प्रत्येक आईवडिलांनुसार त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात. काही आईवडिलांचं असं असतं की नाही, मला बाबा 3 मुलं आहेत, मी तिघांसाठी एक एक घर घेऊन देणार, त्यांचे आयुष्य मी सेटल करणार आणि थोडेसे पैसे बाबा आमच्या म्हातारपणासाठी ठेवणार आणि आमचं बघणार. ते खूप प्रॅक्टिकली विचार करतात, कारण माहीत नाही ना, कदाचित जर त्यांच्या काही प्रॉब्लेम नसेल तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये, पण त्या मुलांना बाहेरच्या संधी आल्या किंवा त्यांना कुठेतरी चांगली अपॉर्च्युनिटी आली दुसऱ्या शहरात जायची किंवा बाहेरच्या देशात जायची, तर ते नक्कीच जाणार आणि आपण थांबवायला नको त्यांना. आणि तेव्हा मग तुम्ही एकटे पडता. मग तुम्हाला प्रश्न पडतो की अरे बापरे, मग आता माझ्याकडे पैसे काय, मुले पाठवतील ही पैसे, पण कदाचित काही क्रंचेस असतील, ते नाही पाठवू शकत किंवा काहीही प्रॉब्लेम असेल, तर आपल्याकडे एक तरतूद असायला हवी ना. त्यामुळे नक्की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. लाईफ कधीही काहीही चेंज करू शकते, त्यामुळे स्वतःकडे आपले पैसे ठेवा. तुम्ही जर काही स्वखुशीने तुमच्या मुलांसाठी केलेली असेल मदत किंवा काहीही त्यांच्या भविष्यासाठी तरतूद केलेली आहे, तर उद्या जर तो सोडून गेला सुनेबरोबर, तर त्याला बोलून दाखवू नका की मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्या लग्नासाठी हा खर्च केला, कारण हे त्या मुलाला इतकं लागणार आहे. कारण ह्या गोष्टी जे वडील त्या मुलीला पण देतात ना कन्यादान करून, ते वडीलही कधी बोलून दाखवत नाहीत. ते तर तिला चांगलं शिकवून विकवून तुमच्याकडे नोकरी करून ती मुलगी तुम्हाला पगार देणार असं तुम्हाला वाटतं. ते कधी त्या पैशाची पण अपेक्षा करत नाहीत. कुठल्याच मुलीचे आई वडील त्या मुलीच्या पगारातले पैसे घेत नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण त्याच उलट मुलांचे आई वडील असे का असतात, का अपेक्षा करतात? मग आपल्याला असं वाटत नाही का की आपण आपल्याच मुलाच्या आयुष्यात विष घालवतोय? त्यामुळे हे करणं प्लीज 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 थांबवा. त्या मुलाने स्वतःहून केलं तर बोलतो ना आपण की स्वर्गाहून सुंदर, पण आपणच त्या गोष्टी लादणं हे आपल्यातलंच खूप मोठी चूक दाखवून देतं, प्लस आपल्याला आपल्या नजरेत गिरवतं. त्यामुळे आपल्याला हे का करायचं आहे? आपण ज्या मुलाला एवढी वर्ष वाढवलं, एवढे चांगले संस्कार दिलेले आहेत, तोच जर मुलगा उद्या आपला आदर करणार नाही, तर हे कुठल्याच आईवडिलांना आवडणार नाही. त्यामुळे त्यांना शिकवा. लग्न वगैरे करून झालं त्यांचं जे काही त्यांचे डिसिजन्स घेऊन झाले, तुमची इच्छा असेल तर त्यांना घर वगैरे घेऊन द्या, जे काही तुमच्या मनानुसार, नाही तर ते त्यांचं करतील. पण त्यांच्या कुठल्याही आयुष्यामध्ये तुम्ही मध्ये पडणं हे फार चुकीचं असतं. गरज खूपच काही इमर्जन्सी आली तर नक्कीच आपण जाणारच आई वडील म्हणून, पण त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा रोज जरी वेगळा राहायला गेला मुलगा, तरी त्याची आई किंवा वडील फोन करून विचारणार, काय रे तिने काय केलं होतं जेवायला, अच्छा हीच केली होती का भाजी, अरे पण तुला तर हेच आवडतं ना, अच्छा संध्याकाळी पण तीच भाजी आहे का, असं आहे का तसं आहे का, काय गरज आहे? म्हणजे ह्या गोष्टींमुळे खरंच काही फरक पडणार नाहीये. तो मुलगा सुजाण आहे, मोठा आहे वयाने, तो त्याचं बघून घेईल. ती मुलगीही शिकलेली आहे, व्यवस्थित तिला माहिती आहे, ते त्यांचं हँडल करतील. अगदीच काही वाटलं कामवाली बाई ठेवतील, पण तिथेही काही कमेंट्स द्यायची आपल्याला गरज नाही, ठीक आहे. माझ्या काहीही गोष्टी चुकीच्या वाटल्या असतील किंवा अगदी लागल्या असतील, तर त्याच्या आधी सुद्धा प्लीज मी हे का सांगते हे समजून घ्या. आज आत्महत्या करतायत अक्षरशः लहान लहान वयाची मुलं, ज्यांची नुकतीच लग्न झालेली आहेत किंवा नुकतंच बाळ आहे. काही लोकांना हार्ट अटॅक येत आहेत, काही लोकांना खूप स्ट्रेस वाढलाय, कारण त्यांना काम बाजूला राहिलं, करिअर बाजूला राहिलं, घरातले टेन्शन्स सुधरवता येत नाही आहेत. एक निव्वळ एवढा विचार करा की जर आपलं कुटुंब सुखी असेल, आपली मुलं सुखी असतील त्यांच्या संसारामध्ये, तर ती मुलं बाहेर जाऊन चांगली प्रगती करू शकतात.
आपलंच नाव चांगलं करू शकतात, उद्या आपल्याला अभिमान वाटेल त्यांचं नाव घेताना. ठीक आहे. अजून हाही विचार करा की संसार म्हणजे आपण कोणाबरोबर संसार करतो? आपण आपल्या नवऱ्याबरोबर संसार करतो ना. आपण आपल्या शेजाऱ्यांना एकत्र घेऊन संसार करतो का? नाही. मग त्यांचा संसार हा तुम्हाला घेऊन कसा काय होऊ शकतो? त्यांचा संसार ही नवरा बायकोचाच संसार असणार आहे. सासू सासरे असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. जर तिचे आई वडील नाही आहे तर तुम्ही असणं भाग नाही आहे. आणि हे लग्नाच्या आधी समजवा स्वतःला. हे सगळे पॉइंटर्स जे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. मेंटॅलिटी चेंज करा. तुम्ही हाऊसवाईफ म्हणून राबलात ह्याचा अर्थ असा नाही की त्या मुलींनी पण राबायला हवं. उलट तुम्ही स्वतःसाठी पण ती हेल्प घ्या घरात सगळी कामं करण्यासाठी, आणि त्या मुलीलाही सुखी राहू द्या, जेणेकरून ही भांडणं होणार नाहीत. आणि हे सगळ्यातलं म्हणजे जर मी म्हटले ना 88% हे घरामध्ये होतं, तर लक्षात घ्या की त्यातले 87% हाच एक मुद्दा आहे ज्याच्यामुळे ही भांडणं होतात. तर मग जर आपण हे 2-3 हजार रुपये महिन्याला खर्च करून हा सगळा त्रास घालवू शकतो, म्हातारपणात आपल्याबरोबर कोणतरी राहील अशी एक तरतूद करू शकतो, तर का नाही? सोपं आहे ना. खूप खूप खराब काळ चाललाय. आज कोरोना आलाय, कधी कोण कुठे जाईल काही माहिती नाही. अचानक लोकांना सिम्पटम्स दिसत आहेत. जग संपत झालंय असं समजा. मग ह्याच्यामध्ये जे काही आपल्या आयुष्यात दिवस राहिलेले आहेत चांगले बनवूया ना आपण. प्लीज प्लीज माझी खूप कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी हे चेंजेस करून घ्या. आपल्या मुलांच्या आयुष्यात विष घालवणारे कुठलेच आईवडील चांगले आईवडील असू शकत नाही हे समजून घ्या. आणि त्याच्या उपरही जर आपल्याला सारखं असं वाटत असेल आम्ही यांना आयुष्यभर वाढवलं, शिकवलं, हे केलं, तर ती तुमची जबाबदारी होती. आज मी आई म्हणून मी हे सांगते की माझी ही जबाबदारी आहे, माझ्या नवऱ्याची ही जबाबदारी आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण जे काही जीव तोडून करतो आपल्या मुलासाठी ते त्यांनी आपल्याला परत करावं. परत करणं किंवा आपण त्याची अपेक्षा असणं ही फार मोठा गुन्हा आहे आई वडील म्हणून. आई वडील ह्या गोष्टीने बनलेलेच नाही आहेत. आई वडील फक्त देण्यासाठी बनलेले आहेत. आणि मला हे माहिती आहे की मी फक्त देण्यासाठी बनलेली आहे. मी ज्या दिवशी मागण्यासाठी माझं तोंड उघडेन तेव्हा मी माझ्या आई पण माझं घालवलेलं असेल. त्यामुळे हे करू नका. आपल्या मुलांना व्यवस्थित सुखी राहू द्या. आपल्याला सुख असलं पाहिजे ह्याच गोष्टींमध्ये की आपली मुलं सुखी आहेत. त्यामुळे प्लीज काही चुकीचं वाटलं असेल तर मला खरंच माफ करा, पण माझा हा फक्त प्रयत्न आहे की कोणालाही काही त्रास नको. आणि आपण जर नीट बघितलं, जर प्रत्येक घरांमध्ये जर 10 पैकी 8 घरांमध्ये हे होतंय आणि जर 10ही घरं ह्या चेंजेसमुळे चांगली होत आहेत तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि ह्यामुळे पर्यायाने समाज आपला सुधरेल, आपला देश सुधरेल. या गोष्टींचा विचार करा, प्रगती करा, स्वतः प्रगती करा, दुसऱ्याला प्रगती करू द्या. ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि नक्की मला प्रतिसाद द्या कमेंट्समध्ये.